नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वराज्य व्हॅल्यू एडिशन प्रोग्राम मध्ये आज तुमच्या समोर जी न्यूज दिसते तर त्याच्यामध्ये कॅलिफोर्नियामध्ये वणव्यांमुळे आणीबाणी राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 3 चा जर आपण विचार केला तर त्यामध्ये आपल्याला आपत्ती व्यवस्थापन आहे अलीकडच्या कालखंडामध्ये वणव्यांचं प्रमाण जे आहे तर ते विशेषत्वाने वाढलेलं दिसतं आणि मग वणवे जरी नैसर्गिकरित्या लागत असले तरी इंटेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सी जी वणव्यांची आहे किंवा फॉरेस्ट फायर्सची आहे तर ती वाढलेली दिसते। गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला मग ऑस्ट्रेलियन बुश फायर असेल, अमेझॉनला लागलेले वणवे असतील किंवा अगदी भारताचा जर आपण विचार केला तर ओडिशामध्ये सिमलीपालला लागलेले वणवे असतील आणि महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्टमध्ये विचार केला तर गडचिरोलीमध्ये हे वणव्यांचं प्रमाण जास्त आहे असा एक रिपोर्ट त्या ठिकाणी सांगतो। सो त्याच पद्धतीने कॅलिफोर्नियामध्ये आता मोठ्या प्रमाणात वणव्यांमुळे आणीबाणी घोषित केलेली दिसते। लॉस एंजेलिसच्या ईशान्येकडच्या अंतर्गत असणारे जे रिझर्व्ह फॉरेस्ट आहे तर त्यामध्ये हे वणव्यांचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं दिसतं। सो अलीकडच्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या गोष्टींमुळे आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याच्या घटना वाढताना दिसत आहेत तर तिथं हे आपण लिंक करू शकतो। लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे आणि अशाच प्रकारच्या दर्जेदार व्हॅल्यू एडिशनसाठी आपलं YouTube चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद।